आणि एक गोष्ट स्नेहा मला तुला सांगायची आहे की हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी व्हिडिओ थोडासा लेट चालू करते. मागचा जो व्हिडिओ होता तो एकदम सकाळी स्टार्ट केलेला. सो आता ॲक्च्युली आमचं लंच वगैरे सगळं म्हणजे बनवून झालेलं आहे, अजून जेवायचं आहे. तर लंचमध्ये काय काय आहे वगैरे मी ते शेअर करेनच तुमच्याबरोबर. पण आधी त्याच्या आधी मी थोडीशी कोशिंबीर बनवून घेणार आहे. बघते आता फ्रीजमध्ये काकडी आहे, गाजर आहे. आई कुठली करू? काकडीची करू कोशिंबीर? मस्त कोशिंबीर करते. बाहेर इतकं गरम आहे ना, सो थंडगार अशी कोशिंबीर वगैरे असली की जेवणात जरा मजा येते. सो आज केलेली आहे आईनी फ्लावरची भाजी. मागच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट आली होती, म्हणजे मजेतच केली असेल त्यांनी कमेंट ऑब्व्हियसली, की सगळं काम आईलाच नको करायला सांगू. तर माझी खूप इच्छा असते तिला मदत करण्याची, पण तिची पण तेवढीच इच्छा असते की इथं आली तर वेगवेगळे पदार्थ करावे आणि सगळ्यांना खायला घालावे. सो जेव्हा ती म्हणते की मी काहीतरी बनवते, सो आय लेट हर डू इट अँड एन्जॉय दॅट मोमेंट. कारण की तिथे कसं ती आणि बाबाच असतात इंडियामध्ये, सो ती रोज स्वयंपाक करते. पण इथे असलं की अजून खूप सारे लोक असतात, तर तिला छान वाटतं सगळ्यांसाठी कुक करायला. बरोबर ना? इकडेच बसलीये समोर आणि बघते माझ्याकडे. तर चला मी पटकन आता काकडीची कोशिंबीर करते. जनरली मी कॉस्कोमधनं काकड्या वगैरे आणते, भाज्या सगळ्या इन जनरल. तर तिथे 3 काकड्यांचा म्हणजे एक सेट मिळतो. तर प्रत्येक काकडी ना इंडिव्हिज्युअली अशी पॅक केलेली असते आणि असं पॅकेट असतं. 3 काकड्या असतात त्याच्यामध्ये. मला हे खूप आवडतं कारण की एखादी जरी काकडी थोडी खराब असते ना, तर त्याच्याने दुसरी काकडी खराब होत नाही. यू कॅन इंडिव्हिज्युअली यूज देम आणि तशाच्या तशा फ्रेश राहतात फ्रीजमध्ये. आणि बाहेर साध्या स्टोअरमध्ये पण ज्या काकड्या मिळतात त्या कशा असतात, एकाच पाकिटामध्ये भरपूर साऱ्या असतात. सो एक खराब झाली काकडी की सगळ्या काकड्या खराब होतात. स्नेहा थांब, त्याला आपण भरली मिरचीची फोडणी घालूया. आत्ता आणलेली का नवीन? हो, पण तळायला नको बाबा. ऑइल एअर फायर ह्याच्यावर करून बघ ना, एअर फायर होईल का? होईल ना, बघून तर करून तर बघूया. किती 3 मिनिटं वगैरे असं ठेवते? जास्त नको, परत करता बघून परत एक्स्ट्रा ठेवूया, नाहीतर एकदमच जळून खाक. थोडस तेल, ह्याला पण थोडस तेल लागतं स्प्रे करायला. ते तळणं गोष्ट वेगळी आणि नुसतं स्प्रे करणं कमी ह्याच्यात होईल ना. बघूया. होईल, नाही असं नाही, फक्त तो खमंगपणे येतोय का ते बघायला पाहिजे. करेक्ट. चालू तर केलंय. ओके, चल. एवढं झालं की बसूया. ओके. टेक्सासला आहे. हो का? आता अमेरिकेत सुद्धा स्थळ हे ऍप निघालेत. हो का? म्हणजे आपलं मराठी स्थळ वगैरे शोधण्यासाठी वेगळे ऍप. बरे न्यूज. माझ्या आणि आईच्या गप्पा चालू होत्या. पण हे आपलं झालेलं आहे मिरचीचं. बघूया आता कसे झाले. छान झाले की ग? हे बघ, जर एवढ्या मोठ्या एअर फ्रायर मध्ये 2च मिरच्या झाल्यात, पण ठीकच आहे. आई एकदम हात नाही लावत आहे, म्हणजे गरम आहे म्हणून सांगते. पण छान झाली ना? झाली. वर्ण तरी झालीये. ते आता कशी खुसखुशीत झालीये का ते बघायला, कारण तळल्यावरती खुसखुशीत होते. मीच हात लावला. हे बघा, चांगली झालीये. तळून काढल्यासारखी झालीये. अशी मोडून बघ बरं. भारीच झाली की ग. बघ बरं आतमधनं. आहे. नेक्स्ट टाइम आपण अर्ध्या अर्ध्या करून पण ठेवू शकतो. करेक्ट, ते करायला पाहिजे, म्हणजे एकदम व्यवस्थित होईल. जास्त तिखट होणार नाही ना? नाही. घालू नाही अर्धी पूर्ण. मिरची एवढे तिखट नसतात. चवीला एकदम छान असं फ्लेवर, एकदम खमंग. त्याच्या आतमध्ये जे भरलेला असतं मसाला, धने जिऱ्याची पूड, मेथ्याची पूड, हिंग, मीठ, त्याचा स्वाद खूपच छान झालं. वाढू का? हो. काय काय केलं एकदा सगळ्यांना सांग. फ्लॉवरची भाजी, स्नेहाने काकडीची कोशिंबीर केली आहे, जवसाची चटणी भारतातून आणली, भाकरी केली आहे. आई आली की आता नुसत्या भाकऱ्या चालू हो ना.
जेवण झालं आमचं. त्यानंतर थोडंसं किचन वगैरे आवरून घेतलेलं आहे आणि ॲक्च्युली मला हे सगळं सामान आहे ना ते ठेवायचं आहे जागेला. मी म्हणत होते ठेवून टाकूया आतमध्ये जिथे तिथे, पण चेतनचं म्हणणं पडलं की जर का बाहेर सगळे पदार्थ असे दिसले तर ते पटापट खाल्ले जातात. कपाटात वगैरे ठेवून दिले की मग आपण विसरूनच जातो आणि मग ते खाल्ले जात नाहीत. सो फ्रेश आहे तोपर्यंत सगळं संपवून टाकूया असं म्हणून ते सगळे बाहेर ठेवलेले आहेत. आता बघू, तरी त्यातल्या त्यात मी ही जी पिठं वगैरे आहेत ना ते सगळं मला आतमध्ये ठेवायचं आहे पॅन्ट्रीमध्ये. पण छान जागा करायला पाहिजे पॅन्ट्रीमध्ये, कारण की ऑलरेडी भरपूर सामान आहे आणि त्याच्यात मग जागा करून हे नवीन सामान ठेवणार आहे. ॲक्च्युली कालच्या व्हिडिओमध्ये ना एकदम छान म्हणजे इंटरेस्टिंग कमेंट होती. एकाने लिहिलं होतं की स्नेहा तुम्ही नवीन डायनिंग टेबल घेतलं का? आई तिथे बसली आहे, मोबाईल बघते. तुम्ही डायनिंग टेबल घेतलं का नवीन? तर हो, नवीन डायनिंग टेबल घेतलं आणि मी व्हिडिओमध्ये म्हणजे सांगायचंच राहून गेलं किंवा दाखवलंच नाही. तर हे डायनिंग टेबल आहे आणि हे पूर्ण एक्सटेंड होतं 6 लोकांसाठी, एकदम परफेक्ट होतं. आत्ता बंद करून ठेवलं की 4 लोकांचं होतं. तर मी पांढरं टेबल आहे सो म्हणून कव्हर घ्यायचं होतं मला. तर हे ॲमेझॉनवरनं कव्हर ऑर्डर केलंय आणि ते घातलंय, पण त्याला कशा सुरकुत्या आहेत तुम्ही बघू शकता, अशा सुरकुत्या पडल्यात सगळ्या. तर मी ऑनलाईन हॅक पाहिली होती की आपला हेअर ड्रायर असतो ना त्याने थोडीशी गरम हवा त्याच्यावरती टाकली की ते प्लेन होतं, एकदम छान होतं. तर बघूया, आता मी ट्राय करणार आहे. मी माझा हेअर ड्रायर इथे आणलाय, तर आता बघते करून की होतं का. काल परवाच आलंय ते कव्हर, 2 दिवस काय मला वेळच मिळाला नाही. आज आता म्हणलं बघूया. आणि त्यानंतर आम्हाला बाहेर सुद्धा जायचं आहे. ते हे माझं जे डायसनचं हेअर ड्रायर आहे, हेअर ड्रायर नाही आहे ऍक्च्युली, हे डायसन आहे. ह्याला वेगवेगळे अटॅचमेंट आहेत. ह्याच्यावरती जी अटॅचमेंट होती ती मी आता काढली आहे. एकदम वितळायला नको. थोडं असं गरम हवा घालायची म्हणे. सॉरी जर आवाज येत असेल ह्याचा. हवा घालायची गरम आणि हाताने असं स्प्रेड आउट करायचं. काय नाही, फेल्ड आहे. हो, काही होत नाहीये. पण त्यांनी तर व्हिडिओमध्ये असं दाखवलेलं की असं केलं, हात फिरवला तर एकदम प्लेन झालं. त्यांना विचार ना, म्हणून तुम्हाला माहिती आहे याच्यावर. त्यांना विचारू का? तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा. आईने विचारलंय. मी तुम्हाला बोललेच होते की बाहेर जायचं आहे. सो आता जस्ट मी थोडं आवरून घेतलं आणि आता आम्ही चाललेलो आहोत शौर्यला घेऊन त्याच्या डेंटिस्ट अपॉइंटमेंटला. तर आई आतापर्यंत कधीच आली नाही आहे डेंटिस्ट, म्हणजे इथे कसं असतं हॉस्पिटल वगैरे बघण्यासाठी. तर आज त्याची आहे अपॉइंटमेंट, तर म्हणलं चल आमच्यासोबत. आणि शौर्याने आज मला सांगितलंय की नानी तू पण ये आज. त्याची इच्छा आहे. हा, तर म्हणलं चल तुला पण बघता येईल कसं असतं काय असतं. आणि ऍक्च्युली इथले जे डेंटिस्ट्री असते ना, म्हणजे पीडियाट्रिक डेंटिस्ट्री, खूप इंटरेस्टिंग असतं. खूप नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात. तर आईला आवडेल नक्कीच बघायला, वेगळा एक्सपिरियन्स. सो म्हणलं तू पण चल. तर आता आम्ही निघतोय आणि पहिले आम्ही शौर्यला मी स्कूलमधनं पिक करेन आणि मग त्यानंतर डायरेक्टली आम्ही तिथे जाऊ डेंटिस्टच्या इथे आणि मग मी परत येईन आणि मग मला जिमला सुद्धा जायचं आहे. तर असा सगळा प्लॅन आहे. शौर्यला जस्ट आता स्कूलमधनं पिक केलेलं आहे. आणि कुठे चाललं शौर्य आपण? Dentist appointment. आणि तू काय खातोस? Oreos. कशाला खातोस रे ओरिओज? आता डेंटिस्ट कडे जायचंय आपल्याला. I know. तर आता जाऊन काय करते, तिथे डेंटिस्टच्या तिथे ब्रश वगैरे सगळं असतं, टूथपेस्ट ब्रश सगळं असतं. ब्रश करू शकतो तिथे मी ब्रश करून देते आता त्याला. डेंटिस्ट चेक करतील. हो ना? बरोबर आहे. शाळेत आल्यामुळे त्याला थोडी भूक लागली असते. नाही, आणि ते स्कूलमध्ये जे स्नॅक दिलं ना ते त्यांनी खाल्लं, असं झालं. ते जे काय असेल ते खावं लागतं ना, तर त्याला लक्षात आलं नसेल कदाचित. जायचं का शौर्या? Yeah. झोप आलीये का काय? I'm gonna go. कुठलं पुस्तक वाचताय? स्टिक अँड स्टोन. थोड्या वेळ त्याने टीव्ही बघितला, पण आता त्याला टीव्ही नाही बघायचा. तर इथे टॉईज आणि बुक्स वगैरे ठेवलंय. तर मग स्टोरी बुक आम्ही वाचतोय. शौर्य बघ. स्टिक इज लोनली, स्टोन इज अलोन. स्टोन लुक्स लाईक अ 0 अँड अ स्टिक लुक्स लाईक अ 1. Alone is no fun. Stick on the one swing, stone on another swing. इथे आहे शौर्य आणि डेंटिस्ट चेअर वरती बसलाय. I wanna hear. काय झालं? I wanna hear. ते पाहिजे, टीव्ही पाहिजे. वरती टीव्ही आहे, ते बघायचंय.
And close. Open. All right, bud. And then you can just gently bite on it. Perfect. Lots of air, okay? Just air on the tooth. इथे हे गुडीज ठेवले. डेंटिस्ट अपॉइंटमेंट झाल्यावर तुम्हाला पाहिजे ते गुडीज तुम्ही घेऊ शकता. सो लहान मुलांना ह्याच्यातच इंटरेस्ट असतो. यू वॉन्ट टेक दॅट? ओके, लेट्स गो. अपॉइंटमेंट झालेली आहे आणि आता आम्ही परत चाललो आहोत. इथेच लावली, जवळच लावली, जास्त लांब नाही लावली. जस्ट आत्ता आम्ही घरी पोहोचलो आणि शौर्य लगेच गाडीतून उतरला कारण की चेतन आणि सियाना दिसले त्याला. ते सुद्धा घरी आले आत्ता. आणि शौर्यची रेग्युलर अपॉइंटमेंटच होती, म्हणजे टीथ क्लिनिंग वगैरे अशी नॉर्मलच अपॉइंटमेंट होती. पण म्हणलं आईला की आजचा एक्सपिरियन्स तुला कसा वाटला, म्हणजे कसं वाटलं ऍक्च्युली तुला इथलं डेंटिस्ट्री वगैरे? ऍक्च्युली तो दवाखाना नव्हताच. कारण सांगते, तिथे आतमध्ये गेल्यानंतर मुलांना म्हणजे टेन्शन फ्री होण्यासाठी इतक्या सुंदर सुविधा केलेल्या होत्या. तिथे मुलांना खेळायला ब्लॉक्स होते, बुक्स होते, निरनिराळे गेम्स होते, टीव्ही लावलेला होता, टीव्हीवर कार्टून सुरू होतं, व्हिडिओ गेम खेळायला होतं. म्हणजे असं बाकीची मुलं पण खेळत होती. त्यामुळे शौर्यनी लगेच जाऊन त्यांना जॉईन केलं. त्याला अजिबात म्हणजे भीती सच काही वाटलं नाही. म्हणजे दवाखान्यामध्ये जाताना जशी लहान मुलं रडतात वगैरे तसं काहीच नव्हतं. त्यामुळं ते इतकं मला ते खूप छान वाटलं. कारण की आधीच मुलांना थोडंसं टेन्शन येतं किंवा घाबरतात की दवाखाना, ऑफकोर्स आयांना पण येतं. पण म्हणजे ते तिथे अजिबातच काहीच नव्हतं. ते मला खूप चांगलं वाटलं. आणि एक गोष्ट स्नेहा मला तुला सांगायची आहे की आज मला इतकं छान वाटलं. दुसऱ्या देशात येऊन दोघीही छान गाडी चालवतात, आपलं सगळं मॅनेज करतात. मुलांना घेऊन इकडे म्हणजे क्लासेसना जाणे, शाळेला सोडणे किंवा अशा डॉक्टर्स अपॉइंटमेंट, म्हणजे काही पार्क दोघी म्हणजे मी आणि माझी बहीण सानिका. तर छान गाडी चालवतात. मला आज इतकं छान वाटलं ते, कारण की हे खूप अवघड आहे दुसऱ्या देशामध्ये येऊन असं सगळं सेट होणं. आणि त्या दोघी जणी झाल्यात. आणि म्हणजे नुसतं सेट स्वतःपुरतं व्हायचं नाहीये, पूर्ण फॅमिलीसाठी बघायचं. मुलं आहेत आता. कारण प्रत्येक वेळेला चेतन किंवा आणखीन कुणी बरोबर असणं हे दुसऱ्या देशामध्ये शक्य होत नाही. कारण की टायमिंग वेगवेगळी, ऑफिसेस वेगवेगळी, त्यामुळे ते हे सगळं मॅनेज करणं. मदत कोणाची नाही अशी नसतेच ना, म्हणजे इथे राहणार. इथे हेल्पिंग हँड नाहीये. त्यामुळे हे सगळं करतायत. मला खरोखर आज खूप प्राऊड फील झालं. तर दोघीही जणी हे खूप चांगल्या रीतीने मॅनेज करतायत. मला खरं सांगायचं तर स्वतःचं कौतुक कसं म्हणजे कॅच करावे हे थॉट्स ते कळत नाहीये. कारण की आई असं म्हणजे आई बाबा दोघं सुद्धा कधी असं स्वतःहून खूप जास्त कौतुक करत नाहीत. जेव्हा अचानक त्यांना कधी वाटतं तेव्हा ते बोलतात. आणि आय फील लाईक असंच असलं पाहिजे, सो दॅट यू ग्रो मोर आणि बेस्ट ऑफ बेस्ट करण्याचा तुम्ही प्रयत्न करता. पण आई आज असं बोलता बोलता एकदम ते बोलली, तर मला असं खूप छान वाटलं. म्हणजे मी आणि सानिका आणि इव्हन सुश्रुत, पण कसं तो मुलगाच आहे त्यामुळे त्याला ड्रायव्हिंग वगैरे सगळं खूप आधीपासून आवडतं. हो ना? हो, आवडतं. आणि तो सुद्धा तो भारतात, म्हणजे मी पण भारतात गाडी चालवायचे, पण तो सुद्धा भारतात गाडी चालवायचा. सानिकाच आमच्या तिघांमध्ये अशी आहे की ती इथं येऊन म्हणजे शिकली वगैरे. मला आठवतंय मी सुश्रुतला 10वीच्या पेपरला रोज गाडीतून घेऊन जायचे. तर म्हणजे मी गाडी एकदम सरास इंडियामध्ये सुद्धा चालवायचे. आईला पण आम्ही माझ्या लग्नाची सगळी शॉपिंग मी आईला आणि माझ्या आजीला गाडीतून घेऊन केलेली आहे. आय रिमेंबर दोज वर द लाईक गोल्डन मेमरीज. पण इथे पण ह्या सगळ्या गोष्टी करायलाच लागतात. आणि बोल्डली सगळे डिसिजन घेणं म्हणा मुलांच्या बाबतीत किंवा स्ट्रॉंग बनणं, हे म्हणजे तुम्ही हळूहळू इथे येऊन शिकत जाता. तर आईने आज त्या सगळ्या गोष्टी नोटीस केल्या. खूप अवघड गोष्ट आहे ही. म्हणजे मला असं वाटतंय की दुसऱ्या देशात येऊन हे सगळं करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. हा, पण हे बघ, पाण्यात पडलं की पोहता येतं. ते तर आहेच. त्यामुळे तसं हळूहळू झालंय.
आज मला ते जाणवलं म्हणून ते मी हा म्हंटल. येस. पण सगळ्याच आयांना आपल्या मुलांचं कौतुक असतं, तसं माझ्या पण आईने आज माझं कौतुक केलेलं आहे आणि आम्ही दोघी सीट बेल्ट लावून बसलोय, त्यामुळे जवळ पण येता येत नाही. तर आता चला घरी जाऊया. आणि चेतन आणि सियाना पण आलेत जसं मी म्हणलं. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आय थिंक मी इथंच एंड करते, कारण की सकाळपासून म्हणजे बराचसा मोठा व्हिडिओ झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करणार आहे छान अशी. सो स्टे ट्यून फॉर दॅट. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. बाय.